पिंपरी चिंचवडचे शहर जिल्हा अध्यक्ष माननीय लक्ष्मणराव जगताप यांना विनंती करतो की त्यांनी स्वागतपर भाषण करावं। प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष माननीय रावसाहेब दानवे पाटील, नामदार नितीनजी गडकरी साहेब, विनय सहस्रबुद्धेजी, श्याम जाजू, सरोज पांडेजी, व्ही सतीशजी, राकेश सिंहजी, विजयताई राटकर, पूनमताई महाजन, सुजित सिंह ठाकूर, रामदासजी आंबटकर, अतुल भातकळकर, संजय कुटे, रवींद्रजी भुसारी, आशिष शेलार, कपिल पाटील, तसेच माननीय नामदार प्रकाशजी जावडेकर, नामदार सुभाषरावजी भांबरे, नामदार हंसराज पाटील, नामदार चंद्रकांत दादा पाटील, नामदार विनोदजी तावडे, पंकजाताई मुंडे, नामदार गिरीशजी बापट, माननीय एकनाथराव खडसे, उपस्थित भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील सर्व मंचकावरील महापौर, जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, भारतीय जनता पक्षावर मनापासून प्रेम करणारे उपस्थित सर्व कार्यकारिणी सदस्य, वडीलधारी मंडळी, बंधू आणि भगिनींनो, खरं तर पिंपरी चिंचवड शहराचा एक आगळा वेगळा लौकिक आहे। मोरया गोस्वामीच्या पदस्पर्शानं पावन झालेली, संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली, शिवाजी महाराजांच्या सामर्थ्यावर उभी राहिलेली आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, तसेच चाफेकर बंधूंच्या पदस्पर्शानं, त्यांच्या शौर्यानं पावन झालेली अशी ही पिंपरी चिंचवड भूमी आहे। अखंड भारतवर्षात एक औद्योगिक नगरी म्हणून या नगरीचा लौकिक आहे। गतकाळात आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका असाही या महानगरपालिकेचा लौकिक होता, पण मागच्या काही वर्षात या लौकिकापासून महापालिका काही अंशी दूर गेलेली आहे। गतकाळात दूर गेलेली, अशा श्रीमंतीपासून दूर गेलेली महापालिका पुन्हा श्रीमंत करण्यासाठी मला वाटतं जनतेनं भारतीय जनता पक्षाच्या हातात ही महापालिका दिलेली आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब, दानवे साहेब, गडकरी साहेब ह्या सर्व नेते मंडळींच्या विश्वासावर खरं तर महापालिका भारतीय जनता पक्षाच्या हातात आलेली आहे। गतकाळात विरोधी पक्षाकडनं ज्या ज्या चुकीच्या गोष्टी या शहरात झाल्या त्या दुरुस्त करण्याची जबाबदारी पिंपरी चिंचवडकर जनतेनं आम्हा सर्व मंडळींच्या वर थोपवलेली आहे। आपण एकंदर पाहिलं तर गेले वर्ष 2 वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, या दोन्ही महानगरपालिकेच्या बाबत माननीय नामदार आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशरावजी बापट साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने आम्ही आपल्या प्रश्नाची गाऱ्हाणी मांडत होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या समस्या ती गाऱ्हाणी सुटली। म्हणून मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हा या दोन्ही महापालिकांना यश मिळू शकलं। खरं तर समोर बसलेल्या सर्व मंडळीमुळेही यश आलं आहे। एकंदर पिंपरी चिंचवड पाहिलं तर एक मिनी इंडिया म्हणून या या नगरीकडे पाहिलं जातं। मला वाटतं महाराष्ट्रातील नाही तर भारतातल्या कानाकोपऱ्यातली लोक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राहतात। खूप मोठ्या प्रमाणात विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या सर्व परिसरातील लोक या परिसरात राहतात आणि मला वाटतं आपण आपल्या परिसरात चांगल्या प्रकारचं काम केलं होतं। या सर्व परिसरात भारतीय जनता पक्षाचं प्रभुत्व होतं, म्हणूनच मला वाटतं आम्हालाही हा विजय मिळू शकला। आपण त्या परिसरात केलेल्या चांगल्या कामाची पावती या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मिळाली आहे, पण भविष्यात पिंपरी चिंचवडमध्ये केलेल्या चांगल्या कामाची पावती अखंड महाराष्ट्रभर जाईल अशा प्रकारचं काम माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व सहकारी करू ही आजच्या प्रसंगी जाहीरपणे ग्वाही देतो। आपण एकंदर पाहिलं तर महेश लांडगे असतील, अमर साबळे असतील, महापौर काळजे साहेब असतील, स्थायी समितीचे अध्यक्ष सीमाताई असतील, या सर्व मंडळींच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत उत्कृष्ट प्रमाणे काम चाललेलं आहे। फडणवीस साहेब असतील, गडकरी साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मेट्रो आलेली आहे, मेट्रोचं कामही सुरू झालेलं आहे. पहिल्या 10 स्मार्ट सिटीत पिंपरी चिंचवडचा समाविष्ट झालेला आहे. भविष्यात खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटी म्हणून त्या लौकिकास पात्र ठरण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा श्रीमंत नगरी म्हणून या नगरीकडे पाहिलं जाईल. गतकाळात गेलेलं लौकिक पुन्हा प्राप्त करून देऊ, हीच आजच्या प्रसंगी जाहीरपणे ग्वाही देतो. आपण सर्व आमच्या या श्रमिकांच्या नगरीत आला त्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून ऋण व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो.